Hello everyone. In MSME management, we are talking about our unit number 3, that is financial management. In that unit, today we are discussing about capital and the types of capital. Capital. आपल्या सगळ्यांनाच माहिती की कॅपिटल म्हणजे काय किंवा भांडवलाचं काय आपल्या उद्योगांमध्ये महत्त्व आहे आणि त्या दृष्टिकोनातून भांडवलाचा उपयोग नेमका कशासाठी होऊ शकतो. बेसिकली कॅपिटल इज रिलेटेड विथ द फंड्स ऑर फायनान्शियल असेट्स. मग आता ह्यामध्ये फायनान्शियल असेट्सचा विचार आपण जर केला की त्यामध्ये तुमच्या बिझनेससाठी म्हणून लागणारं जे काही कॅपिटल आहे त्याकडे तुम्हाला कुठून उपलब्ध करून देता येईल, भांडवलाची उपलब्धता कुठून येईल, त्यामध्ये वर्किंग कॅपिटलचा विचार केला जातो, डेप्ट कॅपिटलचा विचार केला जातो किंवा डिबेंचर्स, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो तुम्हाला यामध्ये करता येऊ शकतो. जेव्हा तुम्ही व्यवसाय सुरू करताना जास्तीत जास्त असेट्स गोळा करतात किंवा जमा करतात व्यवसायासाठी, ज्यामध्ये फिक्स असतील किंवा वर्किंग असतील, म्हणजे कॅश इन हँड, कॅश हँड बँक असतील, त्याचबरोबर तुमचे फर्निचर, फिक्स्चर्स, प्लांट अँड मशिनरी यांचा विचार तुम्ही जेव्हा करतात तेव्हा तुम्हाला कॅपिटल म्हणजेच भांडवलाचा विचार करावा लागतो. यामध्ये जेव्हा आपण बघतो किंवा कॅपिटल असेट्सचा जेव्हा विचार करतो तेव्हा हे असे असेट्स आहेत की जे व्यवसायासाठी म्हणून खूप जास्त काळासाठी म्हणून वापरतात जातात, ज्याला आपण 20 वर्षांच्या पुढे किंवा 20 वर्षापर्यंत जेव्हा तुम्ही एखाद्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करता तेव्हा त्याला भांडवल म्हणून आपण म्हणू शकतो. म्हणून कॅपिटल इज अ टर्म फॉर फायनान्शियल असेट्स सच ॲज फंड्स हेल्ड इन डिपॉझिट अकाउंट्स अँड funds obtained from special financing sources. Capital can also be associated with capital assets of a company that requires significant amount of capital to finance or expand. म्हणजेच एकतर व्यवसाय वाढवण्यासाठी म्हणून पण तुम्हाला भांडवलाचा उपयोग केला जाऊ शकतो, त्याचबरोबर व्यवसाय उभा करण्यासाठी सुद्धा तुम्हाला भांडवलाचा उपयोग करता येऊ शकतो. Capital can be held through financial assets or raised from debt or equity financing. Businesses will typically focus on 3 types of business capital, that is working capital, equity capital and debt capital. In general, business capital is a core part of running a business and financing capital intensive assets. Capital assets are assets of a business found on either the current or long term portion of the balance sheet. आपण बॅलन्स शीटमध्ये बघतो की कॅपिटलकडे तुमच्या टॉप प्रायोरिटीमध्ये आपण बघतो, त्याची अमाऊंट आपण नेहमीच लक्षात घेत असतो. कॅपिटल असेट्स कॅन इन्क्लूड कॅश, कॅश इक्विव्हॅलंट्स अँड मार्केटेबल सिक्युरिटीज ॲज वेल ॲज मॅन्युफॅक्चरिंग इक्विपमेंट, प्रोडक्शन फॅसिलिटीज अँड स्टोरेज फॅसिलिटीज. या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तुमच्या भांडवलाचा उपयोग करता येतो. मग कॅपिटल आहेत तर कॅपिटल्सचे कधी ऑब्वियसली टाईप्स पण तुम्हाला बघायला मिळतात. जसं आपण पाहिलं की इक्विटी कॅपिटल आहे, वर्किंग कॅपिटल आहे आणि डेप्ट कॅपिटल आहे. पण बेसिकली आपण ह्यामध्ये पाहणार आहोत 2 प्रकार, ज्यामध्ये फिक्स कॅपिटल अँड वर्किंग कॅपिटल. फिक्स कॅपिटल इन्क्लूड्स द असेट्स अँड कॅपिटल इन्व्हेस्टमेंट सच ॲज प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट, दॅट इज PP&E. प्लांट, प्रॉपर्टी अँड इक्विपमेंट या सगळ्यांमध्ये जी काही आपण इन्व्हेस्टमेंट करतो किंवा जी काही गुंतवणूक करतो त्या सगळ्यांना आपण भांडवल म्हणून ट्रीट करतो. मग हे कशासाठी लागतात तर तुमचा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी म्हणून आणि त्याचबरोबर तुमच्या बिझनेसच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत, ज्या काही गरजा आहेत त्या फुलफिल करण्यासाठी म्हणून तुम्हाला कॅपिटलचा उपयोग केला जातो, फिक्स कॅपिटलचा उपयोग केला जातो. मग आता हे असेट कशा पद्धतीचे आहेत की they are not consumed or destroyed during the actual production of a good or services. ॲक्च्युअल प्रोडक्शन करताना हे तुमचे कन्झ्युम होत नाहीत किंवा कन्झ्युम होत आपल्याला बऱ्याचदा बघायला की जसं की प्लांट अँड मशिनरी आहे किंवा मग लँड अँड बिल्डिंग आहे, या दोन्हींमध्येही तुम्हाला ते कन्झ्युम होताना दिसत नाही. भले आपण त्याचं डेप्रिसिएशन दाखवत असो पण तरी त्याचा विचार आपण कन्झ्युमेबल आयटम्समध्ये आपण करू बघता किंवा ते आपल्याला रियुजेबल त्याची व्हॅल्यू जी आहे ते देतात. म्हणजेच आपण सेकंड हँड मशिनरी परचेस करण्यासाठी म्हणून पण म्हणू शकतो किंवा
जमीन पण आपल्याला पुन्हा त्याची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला देत असते. Fixed capital investments are typically depreciated on the company's accounting statement over a long period of time, that is up to 20 years or more than 20 years. या दोन्ही गोष्टींमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कधी डेप्रिसिएट, त्याची व्हॅल्यू जी आहे ती डेप्रिसिएट केल्या जाते आणि ती डेप्रिसिएट करण्यासाठी म्हणून 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष तुम्हाला इथे विचारात घ्यावे लागतात. आता फिक्स कॅपिटल्सबद्दल अनेक लोकांनी किंवा अनेक थिंकर्सनी आपल्याला सांगितलेलं आहे. विलर म्हणतात फिक्स कॅपिटल इज इन्व्हेस्टेड इन अ फिक्स्ड ऑर लॉंग रन असेट्स. द अमाऊंट ऑफ फिक्स कॅपिटल नीड देअरफॉर व्हॅरीज डायरेक्टली विथ द अमाऊंट ऑफ फिक्स असेट ओन ऑर यूज बाय अ बिझनेस. एक तर हा बिझनेस जो आहे तो बिझनेस स्वतःसाठी, बिझनेसमन जो आहे तो स्वतःसाठी म्हणून हे फिक्स असेट घेऊ शकतो किंवा त्याचा वापर जो आहे तो करू शकतो. Fixed capital is comparatively easily defined to include land and buildings, machinery and other assets having a relatively permanent existence, as per Hoagland. And Shubin says, fixed capital is the funds required for the acquisition of those assets that are to be used over for a long period, such assets as land, building, machinery and equipment and tools. Some examples of fixed assets are following: plant and machinery, patents and copyrights, goodwill, computing and communication infrastructure, factories, land and building. In such kind of assets is related with the fixed asset, and investment on that particular assets is called as a fixed capital. Why the need of fixed capital for the company and required for the company? In that we can see fixed capital is related or estimated by the promoters of a business. व्यावसायिकाकडून त्याची मान्यता जी आहे ते आपण बघू शकतो. व्यावसायिक तुम्हाला जेव्हा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यासाठी पुढे त्याचा विचार जो आहे तो करताना दिसतो. नंतर हे डेप्रिसिएट होताना आपण पाहतो की कारण जेव्हा जसंच त्याचा वापर होत जाईल तसंच तुमचं डेप्रिसिएशन तुम्हाला बघायला मिळतं. त्यानंतर इज ऑल्सो रिक्वायर्ड फॉर एक्सपान्शन, मॉडर्नायझेशन, डायव्हर्सिफिकेशन ऑफ अ बिझनेस. तुमच्या व्यवसायाची वाढ घडवून आणायची आहे, तुमच्या व्यवसायामध्ये वेगवेगळ्या गोष्टीचा समावेश करायचा आहे किंवा वेगवेगळ्या नवीन गोष्टी तुमच्या व्यवसायामध्ये टाकायच्या आहेत, यासाठी म्हणून सुद्धा फिक्स कॅपिटलची आवश्यकता असते. त्यानंतर तुमचा व्यवसाय प्रमोट करण्यासाठी तुम्हाला फिक्स कॅपिटल लागतं. इट इज ऑल्सो यूज्ड फॉर परचेसिंग इंटँजिबल असेट्स लाईक पेटंट, कॉपीराइट्स अँड गुडविल एटसेट्रा. पेटंट, कॉपीराइट्स सध्या खूप जास्त प्रमाणात आपण पाहतो की याची खूप जास्त, ज्याला इंटँजिबल असं म्हणलं जाऊ शकतं, मग इंटँजिबल असेट्स म्हणून की दिसत नाहीत पण तरी कंपनीसाठी ते आवश्यक असतात, यामध्ये सुद्धा फिक्स कॅपिटलचा विचार केला जातो. यूज्ड फॉर फिक्स असेट्स लाईक लँड, बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी. हे परचेस करण्यासाठी म्हणून तुम्हाला फिक्स कॅपिटल गरजेचं ठरतं. हॅज अ परमनंट एक्झिस्टन्स इन द बिझनेस टू मीट द लॉंग टर्म नीड्स. तुमच्याकडे भविष्यकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी म्हणून तुमच्यासाठी फिक्स कॅपिटल गरजेचं ठरतं. अ पार्ट ऑफ टोटल इन्व्हेस्टेड इन द बिझनेस. तुमच्या व्यवसायासाठीचा मुख्य भाग म्हणून तुम्हाला फिक्स कॅपिटलकडे बघता येऊ शकतं. या गोष्टींशिवाय तुमची प्लांट अँड मशिनरी किंवा ह्या फिक्स असेट्सशिवाय तुमचा व्यवसाय जो आहे तो पुढे वाढू शकणार नाही. त्यानंतर आहे हेल्प्स टू लेट डाऊन द बेसिक मिनिमम इन्फ्रास्ट्रक्चर. कमीत कमी जागेमध्ये तुम्हाला व्यवसाय चालू करण्यासाठी म्हणून फिक्स कॅपिटल महत्त्वाचं ठरतं. आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो कंपल्सरी फॉर इनिशियल इन्व्हेस्टमेंट मेड इन द बिझनेस. तुमच्या व्यवसायासाठी म्हणून आवश्यक असणारी जी काही गरज आहे ती गरज पूर्ण करण्यासाठी किंवा सुरुवात करण्यासाठी म्हणून तुम्हाला फिक्स कॅपिटलची आवश्यकता पडते. आणि त्यामुळे फिक्स कॅपिटल हे अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं जे आहे ते व्यवसायासाठी सांगण्यात आलेलं आहे. थँक्यू.